नमस्कार मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 आज विस्थापितांचा पसंतीक्रम नोंदवण्याचा शेवटचा दिवस 16, 17, 18 आणि 19 ऑगस्ट 2025 हे 4 दिवस विस्थापित जे शिक्षक झाले होते त्यांचा पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देणार होतो. आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो. विस्थापित शिक्षकांनी आता त्यांची शाळा निवडलेली असेल, पसंतीक्रम निवडलेले असतील आणि ते आता फॉर्म सुद्धा सेव्ह करून ठेवला असेल. पसंतीक्रम नोंदवून फॉर्म सेव्ह केला असेल, आता फक्त सबमिट करायची राहिला असेल त्यांनी सुद्धा आज संध्याकाळपर्यंत सबमिट करा. मित्रांनो, आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की विस्थापित झाल्यानंतर काय दुःख असतं किंवा लांब दूरवर नोकरी करायचं असेल, सगळं कुटुंबाची घडी बसलेली विस्कटत असते, मुलांचं शिक्षणाचं सगळं प्रॉब्लेम होत असतो. आपण ज्या लोकांमध्ये आत्तापर्यंत राहिलो ते लोक सोडून दुसरीकडे जायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर त्या हा नोकरीचा एक भाग आहे हे सत्य स्वीकारूनच आता आपल्याला पुढे जावं लागेल. पण मित्रांनो, माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या जिल्हा परिषदांमध्ये दुर्गम क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या जर जागा रिक्त असतील तर त्या निवडा, कारण 3 वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला माघारी येण्यासाठी 100% संधी उपलब्ध होईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की शाळा निवडत असताना आता 4 दिवसच वेळ होता, त्यामुळे त्या शाळेत तुम्हाला जाणं शक्य नव्हतं. परंतु आपल्या मित्रांकडून त्या शाळेची परिस्थिती सगळी जाणून घ्या. शाळेला रस्ता आहे का, कारण बऱ्याच महिला हे विस्थापित झालेल्या आहेत आणि काही संघटनांनी किंवा काही व्यक्तिमत्व आमदार आणि किंवा खासदार असतील त्यांनी सुद्धा ह्या विस्थापित लोकांना समानीकरणाची जागा उपलब्ध करून द्याव्यात किंवा मयत जे शिक्षक झाले त्यांची जागा रिक्त असतील तर त्या जागा उपलब्ध करून द्याव्यात किंवा 31 ऑगस्ट 2025 पर्यंत जे शिक्षक रिटायर होत आहेत अशा शिक्षकांच्या जागा या विस्थापित शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. आणि ही मागणी तशी तर योग्यच आहे, कारण या शिक्षकांना ह्या जागा उपलब्ध करून दिल्या तर ते विस्थापित जास्त दूर जाणार नाहीत, म्हणजे यांच्या मुलाबाळांचं सुद्धा किंवा संसारात सुद्धा घडी विस्कटणार नाही. आणि मित्रांनो, जर समजा आत्ता त्या आता चालू प्रक्रियेमध्ये जरी उपलब्ध झालं नाही तर भविष्यामध्ये ह्या विस्थापित शिक्षकांना ज्यावेळेस नवीन शिक्षक भरती होईल किंवा प्रमोशन होतील त्यावेळेस ज्या रिक्त जागा होतील त्या प्राधान्याने या विस्थापित शिक्षकांना किंवा रँडम राऊंडमध्ये गेलेल्या शिक्षकांना देणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस नवीन शिक्षक भरती होईल त्यावेळेस त्या नवीन शिक्षक भरतीमध्ये जे नवीन विद्यार्थी येतील ते थोडंसं सुरुवातीला दूरवर काम करायला तयार असतात किंवा उत्सुक असतात, कारण नवीन असतं, त्यामुळं ते जोशामध्ये ते काम 100% करतात. परंतु आता विस्थापित होणारे शिक्षक यांचे 10-10, 15-15 वर्ष सर्व्हिस झाले आहेत, 20 वर्ष सर्व्हिस झाले आहेत, शिक्षकसुद्धा विस्थापित झाले. त्या शिक्षकांना या जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि जसे आता ते विस्थापित झालेत परत त्यांना जागेवर आणणं गरजेचं आहे. याच्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यामुळं माझ्या विस्थापित बांधवांनी आता अधिक मनावर दगड ठेवून शाळा भरा. काही जिल्ह्यामध्ये तर अशी परिस्थिती आहे की विस्थापितांची संख्या जास्त आहे आणि रिक्त जागा कमी आहेत, तर काय करायचं हा म्हणजे बरेच याचा प्रश्न निर्माण झालेले आहेत. परंतु याच्यावर प्रशासन उत्तर शोधेल, नक्कीच काहीतरी मार्ग काढेल आणि त्यातून तुमची नक्कीच सोय होईल. दुसरे महत्त्वाचा मुद्दा होता तो संच मान्यतेचा. काही लोक म्हणत होते की सोमवारी संच मान्यतेच्या सुनावणीची निकाल होता, पण काल काही सुनावणी किंवा निकाल काही नव्हता. आता सुनावणी सगळी संपलेली आहे, आता फक्त निकाल राहिलेला आहे आणि आजची तारीख निकालासाठी देण्यात आलेली आहे, पण ती कन्फर्म नाही. आणखी डॅशबोर्डवरती तारीख काय दिसत नाही, परंतु ती आपल्याला लवकरच कळेल. पण या आठवड्यामध्ये तो निकाल येणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, तो संच मान्यतेचा जे 15 मार्च 2024ची संच मान्यता आहे त्याचा निकाल आपल्यापर्यंत सुद्धा नक्की त्यावेळेस कळवला जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बदली प्रक्रिया ही अंतिम म्हणजे पार हत्ती गेल्याने शेपूट राहिले अशा पद्धतीने ही बदली प्रक्रिया इतक्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. त्यामुळं बरेच शिक्षक बांधवांना असं वाटत असेल की ही बदली प्रक्रिया रद्द होईल, कॅन्सल होईल असं. म्हणजे आता ह्या स्टेजला तर तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा हे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, त्या अमरावतीच्या 144 शिक्षकांना स्टे आलेला आहे, तर त्याबाबत सुद्धा काही लोकांनी विचारणा केली तर
त्याचं उत्तर असं आहे की गेल्या वर्षी जे काय अमरावतीच्या कोर्टाच्या आदेशानुसार बदल्या झाल्या होत्या, त्या कोर्टाच्या आदेशानुसार ज्या बदल्या झाल्या होत्या त्या आत्ता डिसेंबरमध्ये झाल्या होत्या आणि त्यानंतर लगेच यांना या बदली प्रक्रियेमध्ये त्यांची नावं पोर्टलवर दुरुस्ती न केल्यामुळं आत्ता या पोर्टलमध्ये नाव आले आणि त्यांची परत एकबार बदली होण्याची शक्यता होती, म्हणून ते लोक कोर्टात गेले होते. म्हणजे एक 5-6 महिन्यापूर्वी बदली झाली ना, आता लगेच त्यांची परत बदली प्रोसेसला आल्यामुळं ते लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने तेवढ्या शिक्षकांना ज्यांच्या बदल्या झाल्या होत्या त्यांना स्टे ऑर्डर दिलेली आहे. इतर कोणालाही स्टे ऑर्डर दिलेली नाही किंवा इतर कोणालाही स्थगिती आदेश दिलेला नाही आणि कोणत्याही बदली प्रकारातील किंवा संच मान्यतेच्या JRच्या बाबतीत कोणताही निकाल अद्याप आलेला नाही किंवा कोणालाही स्टे ऑर्डर आत्तापर्यंत भेटलेली नाही किंवा बदली प्रक्रियेला स्टे ऑर्डर भेटलेली नाही. त्यामुळं बदल्या ह्या 100% होतीलच. आता फक्त कार्यमुक्तीच्या दिशेने किंवा शेवटचा जो रॅन्डम राऊंड आहे दुर्गम भागातील किंवा दुर्गम भागातील अवघड भागातील जागा रिक्त भरण्यासाठी जी काय तो राऊंड आहे तो ज्या जिल्हा परिषदांमध्ये दुर्गम क्षेत्र आहे अशाच जिल्हा परिषदांमध्ये आहे. बाकी जिल्हा परिषदांची बदलीचा टप्पा आहे आत्ताच 100% संपल्यात जमा आहे. 22 तारखेला तो पूर्ण संपेल आणि त्यानंतर कदाचित लगेच कार्यमुक्तीचे आदेश देण्यासंदर्भात माननीय ग्रामविकास विभागाचे सचिव, मंत्री आणि सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त यांची एकत्रित मीटिंग होऊन तो त्या पद्धतीने निर्णय घेतला जाऊ शकतो. ही सर्व माहिती आपल्यापर्यंत यथायोग्य पद्धतीने नक्की पोहोचवली जाईल. धन्यवाद.